आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप हृदयापासून सगळ्या माझ्या कुटुंबियांचं स्वागत करते. थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण नियमितपणे ध्यान, साधना, रेकी साधना करत आहात आणि अगदी ब्रह्मांडावर आणि आपल्या गुरूंवर, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून साधनेमध्ये टिकून आहात. त्यासाठी सगळ्यात आधी मी तुमचे आभार तर मानते, अभिनंदन करते आणि ह्या पद्धतीनेच आपला प्रवास सुरू ठेवा. तर मला एक दोन गोष्टी अशा सांगायच्या होत्या, की आपण जेव्हा ह्या नवीन प्रवासामध्ये येतो, तेव्हा सगळ्या गोष्टी नव्याने ऐकतो. स्वतःला सुद्धा नव्याने बघायला सुरू करतो. पण ह्या दरम्यान काय होतं, की आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचे असतात, आपल्या आयुष्यात बदल करायचे असतात. ही तळमळ असते आतमध्ये. पण कुठेही घाई होता कामा नये, ह्याची काळजी घ्यायची, जे मी नेहमी सांगते. कारण हेच जे तुम्ही सेल्फ लव्ह ऐकलं असेल, स्वतःवर प्रेम. स्वतःवर प्रेम म्हणजे केवळ जाऊन आपण स्वतःसाठी खरेदी करतोय किंवा छान छान पदार्थ करून स्वतःला आवडतायत, ते घरामध्ये बनवतोय, खातोय. हे म्हणजेच केवळ सेल्फ लव्ह किंवा स्वतःवरचं प्रेम नाहीये. तर जिथं कुठे माझे दुर्गुण आहेत, मला माहितीये, तर त्यांना वेळ देणं, हा सुद्धा सेल्फ लव्हचा भाग आहे. तर असं कुठे होत असेल, की एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं ना, की आपण हारून जातो आणि असं परत संधी येते समजा किंवा इच्छा आहे, पण हिंमत होत नाही. करेज. दुसरा चान्स द्यायला आपण स्वतःलाच थोडंसं म्हणतो, की नाही मागच्या वेळेस मी फेल झाले, पडले, मला अपयश आलं. यावेळेस पुन्हा होईल का नाही माहित नाही. तर हे जे विश्वास दाखवणे स्वतःच्या सोलवर, मागच्या वेळेस झालं कारण त्याची कारणं पण वेगळी असू शकतात. माझं सोल मला काहीतरी शिकवतो, त्यामुळे कदाचित मला ते अपयश आलं. पण ह्या वेळेस पण पुन्हा मी पडेन, धडपडेन, अपयश येईल असा अर्थ नाहीये. तर हे टेस्टिंग असल्यासारखं आपलं, की एकदा जर माझ्या आयुष्यात असं झालं, तर मी पुन्हा त्याच लूपमध्ये अडकून बसते का? की स्वतःला अजून एक चान्स देते. आणि हे चान्स म्हणजे केवळ नोकरीच्या ठिकाणी नाही, आपल्या समाजामध्ये पण. खूप ठिकाणी आपल्याला असे चान्स दिले जातात. आपली टेस्ट केली जाते. मग तिथं बघायचं, की मी माझ्यावर विश्वास ठेवते का? हे सेल्फ लव्ह आहे. हा खरा, की माझ्या सोलवर माझा विश्वास आहे. माझ्या प्रवासावर माझा विश्वास आहे. स्वतःवर ह्याला म्हणतात प्रेम करणं. नुसतं स्वतःला प्रेम करणं म्हणजे बाहेरी सौंदर्य जे म्हणतो आपण, की छान ड्रेस घालून, साडी घालून जे ते तर आहेच आहे. तो पण याचा एक पार्ट आहे, की स्वतःला आपण कसं प्रेझेंटेबल ठेवतो. छान आपल्याला छान वाटेल म्हणून. जे ज्या बायका म्हणतात ना, की आता आम्हाला कोण बघतंय. तर मोस्टली तसं जे म्हणणं असतं ते कारण असं वाटत असतं, की आता आपलं असं की बाहेर जाऊन लोकांमध्ये जाऊन की कुणी वाहवा करावी, त्या अपेक्षा पण कमी झालेल्या असतात, इच्छा पण कमी झालेल्या असतात तशा. म्हणून ती फिलिंग येते. पण जेव्हा आपण आवरून दिवसभर घरामध्ये सुद्धा बसताना थोडंसं आवरून बसलो तर आपल्याला छान वाटतं. तर हे जसं फिजिकली झालं, तसंच आतले पण आपले गुण, दुर्गुण याबद्दल मी बोलते. तर हे जरूर थोडा विचार करा, की मी स्वतःच्या बाबतीत फार स्ट्रिक्ट तर होत नाहीये ना, की जेव्हा असं मला काही इच्छा आहे किंवा संधी येतेय. पण केवळ माझे जुने अनुभव आहेत. म्हणून मला थोडंसं निराश वाटतंय किंवा स्वतःवर विश्वास न ठेवणं. करेज नाहीये, धाडस नाहीये, ते आत्मविश्वासाची कमी आहे. आपण म्हणतो ना आत्मविश्वासच नाहीये माझ्यात. तर आत्मविश्वास का नाहीये? कारण आधीच्या आलेल्या अनुभवांवरून. तर प्रयत्न करा, की माझ्या आधीच्या अनुभवांना सोडून मी जेव्हा नव्याने माझ्याकडे बघते, तेव्हा मी मला एक चान्स देऊन बघते. जसं आपण नेहमी म्हणतो ना, की नकारात्मक विचार आले, मला राग, चिडचिड झाला. तर आपण त्यावेळेस म्हणतो, की थोडंसं थांबा, होऊ दे, हरकत नाहीये. इतक्या दिवसाचं सगळं जमलेलं आहे. हे 1-2 दिवसामध्ये धुवून जाणार नाही. तर हे सगळं जे आहे त्याला क्लीनिंग चांगलं डीप क्लीनिंग करावी लागेल आपण म्हणतो ना. जसं आपण नेहमी सत्रात बोलतो. तर अगदी त्याप्रमाणे काही गोष्टींसाठी स्वतःला वेळ द्या आणि त्या वेळेमध्ये अजिबात गडबड करू नका. कारण मी एक सांगते, तुम्ही कुठलंही वर्कशॉप अटेंड करा, कुठल्याही क्लासमध्ये जा, जिथं मॅनिफेस्टेशन, इच्छापूर्ती, चमत्कार, हे ते सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं करून घेतील. पण हे जे आतलं जे आपण इथं प्रयत्न करतो रोज येऊन, जसं आता एवढ्या-एवढ्या गोष्टींमधून सगळ्यांना फरक जाणवतात स्वतःमध्ये हे. तर हा मुख्य बदल अपेक्षित आहे आपल्याला.
तर बाकीच्या इच्छापूर्ती हे आपण जन्मापासून करत आलोय, जसं मी काल परवा म्हणत होते. त्याच्यात काही नवीन नाहीये. आपण सगळेजण इथं मॅनिफेस्टर आहेत. आपल्या सगळ्यामध्ये ती संकल्प शक्ती आहे. घरामध्ये पदार्थ बनवायचा असेल, काय बनवायचं आपण आदल्या दिवशीच करून ठेवतो. उद्या आपण सण आहे तर हे बनवून ठेवू आणि दुसऱ्या दिवशी बनवतो. आता उद्या महाशिवरात्री आहे. आपण आज साबुदाणा भिजत घालून उद्याची तयारी करून ठेवणार आहे. ठेवली पण असेल. का? तर उद्या मला हे खायचंय म्हणून. विचार करा, उद्या सकाळी जर आपण ठरवलं की आता मी उद्या साबुदाण्याची खिचडी खाणार आहे आणि उठल्यानंतर असं झालं की कुठेतरी सकाळी सकाळी जावं लागलं, खिचडी खायला वेळच मिळाला नाही आपल्याला. ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला समजेल अरे अच्छा, आज आम्ही हे प्लॅन केलं होतं पण ते काही घडलं नाही. पण ज्या वेळेस आपण आज ठरवलेले प्लॅन उद्याच्या दिवशी छोटे छोटे का असेना ते सगळे पूर्ण होत आहेत, ह्याचा अर्थ आपली संकल्प शक्ती किती स्ट्रॉंग आहे, किती पूर्ण होतीये. याचं उदाहरण किती वेळा तर येतं, अनपेक्षितपणे आपले प्लॅन्स कधी ठरवलेले अचानक त्या घटना बदलतात. आपण ठरवलेलं एक असतं, होतं वेगळंच. मग त्यावेळेस आपण काय म्हणणार? मग त्यावेळेस कळतं की अरे आम्ही ठरवल्याप्रमाणे झालंच नाही, मग तेव्हा समजतं. पण रोजच्या रोज आपण संकल्प आपले ठरवतोय, पूर्ण करतोय, ठरवतोय, पूर्ण करतोय. आपल्या इच्छा रोज पूर्ण होत आहेत. रोज प्रत्येक क्षणाला. आज मला ध्यान जॉईन करायचंय, आपण जॉईन झालो, झूम व्यवस्थित काम करतंय, सगळं व्यवस्थित आहे. घरामध्ये लाईट आहे, नेट आहे, इंटरनेट आहे, सगळं. मग हे काय झालं की माझी इच्छा आहे की मला ध्यानाला जॉईन करायचंय, मला पिक्चर बघायचं टीव्हीवर, त्यावेळेस सगळं अवेलेबल असं ना, ही आपली संकल्प शक्तीच आहे. तर हे प्लीज समजून घ्या. कुठेही आपल्याला वर्कशॉपला जाऊन कुणाचं तरी पैसे घालून कुणाचं तरी जाऊन ते करायला काही चुकीचं नाहीये. पण हे सगळं आपल्या आत आहे हे समजून घ्या. हा, तुम्ही त्याला शेप देण्यासाठी कुणाकडे तरी जाऊन हे करू शकता, त्याच्यात काहीच वाईट नाही, जसं मी नेहमी म्हणते. पण आतल्या शक्तीला विसरू नका. ती शक्ती आहे म्हणून हे सगळं सुरू आहे बाहेरचं. ठीक आहे. तर एकच हा एवढा संदेश द्यायचा होता मला की सगळं आपल्या आत आहे. जी पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो. आपण जसे आहोत तशी आपल्याला समोरची सृष्टी दिसते. त्यामुळं लोकांनी जर आपल्याला काही नावं दिली असतील तर ती ऐकायची आणि सोडून द्यायची. कारण ते त्याचं सांगतोय मला, तो ज्या दृष्टीने बघतोय. ठीक आहे. आपण आपली सृष्टी आपण तयार करायची. मला आतून कळलं पाहिजे माझे गुण काय आहेत, माझे दुर्गुण काय आहेत, मी कुठं चुकते, माझा ट्रिगर पॉइंट काय आहे. कुणीतरी चिमटी काढतो म्हटलं ना, तर असा कुठला तो पॉइंट आहे की ज्यावेळी मला हर्ट होतं, मला दुखतं, मी रागाला येते, मी चिडचिड करते, म्हणजे ती टोचणी काय आहे माझ्यासाठी हे समजून घ्या. की मला कुठला पॉइंट माझ्या दिवसभरामध्ये मला दिवसभर त्रास देतो, कुठला विषय माझ्या डोक्यात आला, हा विचार ह्या व्यक्तीचा, ह्या विषय पैशाचा असेल, शरीराचा असेल, काळजी असेल, तर असं कुठला ट्रिगर पॉइंट आहे माझ्या आयुष्यात, असा कुठला पॉइंट आहे जो मला दुःख देतोय आत्ता, जो मला त्रास देतो. बरं आत्ता नसेल, ती वेळ आल्यावर त्या सिच्युएशन मध्ये असं होत असेल, तर हे सगळं शोधणं म्हणजे स्वतःचं पहिलं शोधणं. आपल्याला कुणालाही दुसऱ्याला सुधारायला जायचं नाहीये, आपल्याला आपल्यावर काम करायचंय. मग हे माहित पाहिजे मला की मला ह्या गोष्टीचा त्रास होतो. जसं की माझ्या घरी ह्या व्यक्तीने हे समोर असं आलं, हे समजा मला असते, एकेकाला स्वच्छतेची आवड असते, इकडे इकडे झालं की लगेच सुरू होतं. मग ते आपण ओळखायचं. आपण ते कॅच केलं तर पहिलं आपलं आयडेंटिफाय केलं, डायग्नोज झालं की मग औषध देता येतं. तर त्याप्रमाणे हे पॉइंट्स ओळखायला शिकायचे आपल्या आयुष्यात आणि हे हळूहळू करायचं. ठीक आहे. फार बर्डन घेऊन असं त्रास देऊन स्वतःला की आता झालंच पाहिजे किंवा ते न झाल्याचं पण परत दुःख घेऊन मनात बसायचं नाही. तर हे आपल्याला ह्या क्लासमध्ये आपल्या ग्रुपमध्ये हे महत्वाचं आहे. बाकी सगळं जे आहे ना ते सगळं होईल, पण आपले विचार सुधारणं हे आपल्या ग्रुपचं मुख्य उद्देश आहे. की आपल्या विचारांनी, आपल्या दृष्टिकोनाने आपण बदलायचंय. मग तुम्ही बघा, हे बाहेरचं जग बदलायला ना बिलकुल वेळ लागणार नाही. तुमच्या आजूबाजूचं जग म्हणते म्हणजे की तुमच्या मनाची जर शक्ती वाढली, तुमचे विचार जर बदलले अफर्मेशन्स करून, प्रत्येक क्षणी आता तुम्हाला जाणवेल. मी जे आज टाकलंय ना नव्या आयुष्याची सुरुवात, कारण ती फ्रिक्वेन्सी मला जाणवती. उद्या महाशिवरात्री म्हणून आज ती एनर्जी आहे, पण मला हे जाणवतोय की बदल होतोय. आणि जेव्हा आता निगेटिव्ह विचार आला की लगेच आता तुम्हाला पॉझिटिव्ह विचार पण यायला लागतील. मी सुरक्षित आहे, मी दैवी संरक्षणात आहे, काहीही होऊ दे माझ्या आयुष्यामध्ये, हे माझ्या हिताचं आहे, हा विश्वास आपल्याला आतून यायला लागेल आता. कारण एनर्जी चेंज होतीये. पृथ्वी स्वतःच, जसं मी सांगते, वरच्या लेवलला चालली. आणि हे कळेल आता तुम्हाला हळूहळू येणाऱ्या वर्षांमध्ये, जसं मी नेहमी सांगते. पण त्याआधी आपण स्वतःला तयार करतोय आणि
बदल होतोय सगळ्यांमध्ये, तर हे खूप महत्वाचं आहे. जसं मंजू मावशीने स्वतःचा क्लास चालू करणं, तिला कधीही वाटलं नसेल ध्यान जॉईन करताना की जिला स्वतःला इतके डाऊट्स होते, जितके प्रश्न होते तिच्या मनामध्ये, पण तिने इथून प्रेरणा घेऊन त्या भगवंताकडून तिला वाटावं आतून की मला एक माझं मी पण शिकवणार आहे, मलाही शिकवायचंय. हा बदल आपल्याला अपेक्षित आहे आणि हा बदल होतोय. तर हा खूप मोठा बदल आहे. आपण सगळे छोटे 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 चेंजेस करू शकतो, पण कुणाचंही मन बदलू शकत नाही, कॅरेक्टर बदलू शकत नाही. तसं चारित्र्य आपण बदलू शकत नाही. आतलं अंतःकरण म्हणतो ना, ते बदलू शकत नाही आपण असं इझिली. सगळे संत दमून थकून गेले निघून बिचारे. एवढे मोठे मोठे ग्रंथ साहित्य लिहून गेले. पण जेवढ्यांचं ते वेळ असते त्या बदलाची, तेवढाच ग्रुप बदलतो. त्याच लोकांमध्ये बदल होतो आणि ती लोक पार होतात. त्यांना कळतं की परमात्मा हे परमेश्वर म्हणजे काय, म्हणजे आत्म्याला मिळतात ते, याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. तर हे आत्मसाक्षात्कार होण्यासाठी खूप संस्था काम करतात. पण आपण खरोखर, मला ह्याचा इतका आनंद आहे की आपण खरोखर अगदी खोल थराला गेलेलो आहे. सूक्ष्म स्तरावर जाऊन आपण सगळेजण आपल्यावर काम करतोय. इथं कुणालाही आपण एकमेकाला दोष देत बसत नाही. आता आपलं ते कमी झालं असेल आपल्या घरामध्ये ह्याला त्याला दोष देणं. माझ्या आयुष्यात हे, कारण आपल्या सगळ्यांना आता माहित झालं की माझे सगळे प्रॉब्लेम, माझे सगळे दुश्मन शत्रू सगळे मी घेऊन आणलेत. का तर मला हे सगळं अनुभव करायचं म्हणून. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने हा विश्वास आपल्या मनामध्ये ठेवा की तो आहे माझ्यासोबत आणि हे सगळं मीच करून आणलेलं आहे, जरी मला ते आत्ता लक्षात नसलं तरी. तर ह्याच नोटवर आपण आपलं आजचं ध्यान सत्र सुरू करू. आपण सगळेजण सुखासन मध्ये बसू. आरामात पाठीला आराम घेऊन बसा, जेणेकरून आजचं जे सत्र आहे आपलं त्याचा पूर्ण फायदा आपल्याला होईल. जितकं स्वतःला रिलॅक्स ठेवता येईल पूर्ण ध्यान सत्र होईपर्यंत, तितकं आरामात मागे सरकून आणि नेहमीप्रमाणे आपल्या ध्यानाची सुरुवात आपण आरामात बसून डोळे बंद करून हळूहळू आपल्या शरीराला फील करत, माझं शरीर माझ्या मस्तकापासून खाली पायापर्यंत संपूर्ण शरीराचं अस्तित्व, त्याचा एक एक कण, एक एक अवयव आपण अगदी डोळे उघडे ठेवून आतले जागृतीने, आपल्या चेतनेने संपूर्ण शरीराची जाणीव करून घेऊ. आपला उजवा हात आपण आपल्या मस्तकावर टाळू भागावर न्यायचा आहे आणि 5 वेळा आपण आपलं सहस्त्रार, आपला टाळू भाग प्रेस करायचा, सोडायचा, प्रेस करायचा, सोडायचा, प्रेस करायचा, सोडायचा, असं 5 वेळा आपण करणार आहोत. आणि शेवटी आपला हात आपल्या टाळूवर थोडासा दाबून धरा. थोडा दाब पडू दे आणि आता उचला. हलका आपला हात आपल्या टाळूच्या वर न्यायचा. आपला हात खाली घ्यायचा आणि आपलं लक्ष मात्र आपल्या टाळूवर तसंच ठेवायचं. संपूर्ण लक्ष आपलं वर, मस्तकाचा भाग एकाग्र व्हा.
आपली चेतना आपल्या टाळूवरच. आणि एक एक मोठा श्वास घ्यायला सुरुवात करा. जणू काही आपण सगळेजण आपला एक एक श्वास आपल्या टाळू भागातून सहस्रारातून घेतोय, याप्रमाणे आपल्याला जाणवेल. पूर्ण लक्ष आपण जिथं आत्ता हात ठेवला होता तिथं घेऊन जायचं आणि दीर्घ श्वास सुरू ठेवायचे. आपल्या नाकावाटे येणारा सावकाश, कोमल, सहज एक एक श्वास आपल्याला जागृतीने बघायचा आहे. पूर्ण अवेअरनेस. सगळं लक्ष वरच्या दिशेने. आपली छाती फुलवून, पोट फुलवून श्वास घ्या. काही क्षण आपण सहस्रारावरच एकाग्र राहणार आहोत. प्रचंड वैश्विक शक्तीचा प्रवाह सहस्रारामधून शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपली गुरुमंडळी, महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, सर्व एंजल्स, आर्क एंजल्स, ब्रह्मांडातील असेंडेड मास्टर्स, ॲस्ट्रल मास्टर्स, आपल्या सगळ्यांचे पूर्वज, ॲन्सेस्टर्स, सर्व प्रकाशाचे, ऊर्जेचे, दैवी ऊर्जेचे बीइंग्ज, सगळी रूपं आपल्यासोबत आज आहेत. पूर्ण विश्वासाने आपला एक एक श्वास बघत राहा आणि लक्ष आपलं सहस्रारावर, टाळू भागावरच.
आणि आता अगदी सावकाशपणे आपलं सगळं लक्ष आपल्या नैसर्गिक, कोमल, सहज ये जा करणाऱ्या श्वासांकडे घेऊन या. आपण आता त्या जगात जाणार आहोत जिथं केवळ आणि केवळ आपली चेतना, आपले श्वास, फक्त या चेतनेने आपल्या श्वासांचा अनुभव घेत राहा. नाकावाटे आत येणारा प्रत्येक श्वास अगदी अलगद येतो, समजत सुद्धा नाही कधी हा श्वास आत आला आणि कधी बाहेर पडला. पण आपण अगदी बारीक नजर ठेवून आपल्या श्वासांना बघत राहणार आहोत, पूर्ण जागृतीने, संपूर्ण अवेअरनेसने. आपल्या श्वासांना घट्ट धरून राहा. एक एक श्वास बघायचाय, फील करायचंय, कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय. केवळ ये जा. एक श्वास आला की दुसरा की तिसरा. हळूहळू आपल्याला शरीराचा विसर पडेल. दुसरं काही जाणवणार नाही. केवळ श्वास जाणवायला लागतील आणि विचार शून्य होतील. कारण माझा पूर्ण फोकस, माझी नजर माझ्या श्वासांवर आहे. स्वतःला विसरून जा. एकरूप होऊन जा आपल्या श्वासांसोबत. केवळ धरून बसायचे. एक श्वास येतोय, जातोय. केवळ श्वासांची ये जा. खोलवर तळाशी जाऊन आपल्या आतल्या जगाचा अनुभव घ्या. एक होऊन
आपल्या श्वासांना धरून राहा. पुन्हा पुन्हा लक्ष श्वासांवर. शेवटची 5 मिनिटं एकाग्र व्हा. अगदी ह्याच शांत स्थिर ऊर्जेमध्ये ह्याच अवस्थेत राहून हळूहळू आपल्या सत्रातून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2,
एक, शून्य. अगदी सावकाश आपली वेळ घेऊन डोळे उघडा आणि आभार व्यक्त करा.